आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये त्रिभाषा सक्तीवरनं राजकारण तापलेलं असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं याबद्दलची आपली भूमिका जाहीर केली आहे। संघासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी सगळ्याच प्रादेशिक भाषा या मातृभाषा असल्याचं आरएसएसच्या राष्ट्रीय प्रचार आणि मीडिया विभाग प्रमुख सुनील आंबेकरांनी स्पष्ट केलंय। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असा संघर्ष सुरू असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे। त्यामुळे या वादावरती आरएसएसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं। ऐसा है, संघ की मतलब बहुत पहले से ये भूमिका है कि भारत की सभी भाषा राष्ट्रीय भाषा है और अपने अपने जगहों पर लोग अपनी अपनी भाषा में और बातें करते हैं। प्राथमिक शिक्षा उसी में लेना चाहिए, ये आग्रह भी सबका लगा हुआ है। तो मुझे लगता है ये बात तो पहले से स्थापित है। आणि त्रिभाषा सूत्राच्या विरोधात, त्रिभाषा धोरणाच्या विरोधात राजकारण तापलेलं असताना या विरोधात मुंबईत आंदोलन सुद्धा होत आहे। मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण कृती समन्वय समितीच्या वतीनं आझाद मैदानात धरणं आंदोलन सुरू झालंय आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलाय। त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉक्टर नरेंद्र जाधव यांची एक विशेष समिती नियुक्त झाल्यानं सरकारच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली जाते। त्यामुळे या निर्णयाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलंय। हे सरकारने 16 एप्रिल आणि 17 जूनचे जे 2 शासन निर्णय रद्द केले, पण ते रद्द झाल्यानंतर लगेच नरेंद्र जाधव यांची समिती नेमली। त्याला विरोध करणं ही एक पहिलं काम आहे। त्यामुळे नरेंद्र जाधवांनी मुळामध्ये या समितीचं अध्यक्षपद स्वीकारायला नको होतं, कारण बालशिक्षण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय नाहीये। भाषा सक्ती हा एक भाग झाला, पण शालेय शिक्षण आता इतकं डबघाईला आलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या कित्येक शाळा अशा आहेत की ज्यांना स्वच्छतागृहच नाही आहे, जिथे पाण्याचा एक थेंबही नाही आहे, किंवा ज्या इमारती आहेत त्या पडल्या आहेत, किंवा शिक्षक नाही आहेत, पुरेसे शिक्षक नाही आहेत, 1 शिक्षकी 2 शिक्षकी शाळा सुरू आहेत। तर असे अनेक प्रश्न वेगवेगळ्या पातळीवरचे आहेत। जिल्हा पातळीवरती आपल्याला ते प्रश्न कळू शकतात। त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जर अशा पद्धतीची परिषद आयोजित करून त्या लोकांना जोडून घेणं या आंदोलनाला ही आता आमची प्राथमिकता आहे।